एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं रूटीन म्हणा किंवा माझं संध्याकाळचा स्वयंपाक म्हणा। तर आज मी तुमच्यासोबत आणखीन एक रेसिपी शेअर करणार आहे जी की खपली गहू जे असतं ना त्यापासून मी आज खीर बनवलेली आहे, जे की आखरी म्हैसीच्या दुधामध्ये ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूपच टेस्टी बनते। रेसिपी एकदा नक्की पाहून जावा किंवा पाहून घ्या, खूप छान रेसिपी आहे। त्याचबरोबर आज संध्याकाळी स्वयंपाकाला काय काय बनवलं ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता जवळजवळ 7:30 वाजत आलेले आहेत। देवपूजा वगैरे आटपून घेतलेली आहे आणि आता मी स्वयंपाकाला सुद्धा स्टार्ट करणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू पहा। आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। ठीक आहे, तर देवपूजा वगैरे सगळं काय आटपून झालेलं आहे आणि मुलं पण शांतपैकी खेळत आहेत, मात्र खूपच पसारा करतात। टीव्ही सुरू आहे त्यामुळे कधी टीव्ही बघत शौर्य तुम्हाला हाय करतोय। तर त्यानंतर आता चला आपण किचनकडे वळूया। मेन पॉईंट पाहणार आहोत ते म्हणजे खपली गव्हाची खीर कशी करायची ते मी तुमच्यासोबत शेअर करते। आता हे गहू मी गावाकडून आणलं होतं, परवा शौर्याचा बड्डे होता त्यावेळेस पण मी बनवलं होतं आणि त्यानंतर मग मी तो फ्रीजमध्ये ठेवून दिला होता। सुरुवातीला एक माप घ्यायचा, आता इथं मी वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या मापाने मी इथं काय केलेलं आहे, 1 वाटी खपली गहू घेतलेला आहे। ते तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ 2-3दा व्यवस्थित साफ करून म्हणजे धुवून घ्यायचं अगदी स्वच्छ अशा पाण्यामध्ये। काय त्याच्यामध्ये मुशी किडे वगैरे आहेत की ते चेक करायचं। आता हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे यामध्ये काय मुशी किडे वगैरे नव्हते, मात्र तरीसुद्धा चेक करा आणि जरी शिल्लक राहिले केलं तरी फ्रीजमध्येच ठेवायचं जेणेकरून त्याला मुशी किडे वगैरे लागत नाहीत। आणि धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये ओतायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं, जसं की मी तर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवले त्याप्रमाणे, आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। ठीक आहे, तर कुकर तिकडे लावलेला आहे आणि त्याच्या 3 शिट्ट्या होते तोपर्यंत तुमच्यासोबत शेअर करते। आता इथे मी काय केलेलं आहे, सांजा घेतलेला आहे। आता तुमच्या इकडे याला काय म्हणतात मला माहिती नाही, मात्र आम्ही लहानपणापासून याला सांजाच म्हणतो। काय जण मोठा रवा वगैरे काय बोलतात, मात्र मी याला सांजाच म्हणते। आमच्या गावी सांजाच म्हणतात आणि खूप पदार्थ हा खाल्ला जातो। हा सुद्धा गव्हापासूनच बनवलेला असतो, म्हणजे गव्हाचेच बारीक कण असतात। आणि इथे एक मी वाटी घेतलेली आहे आणि तुम्हाला ही कुठेही दुकानामध्ये किराणमालाच्या भेटून जाईल। ठीक आहे, तर इथे मी काय केलेलं आहे ते एक वाटी घेतले, ते पण साफ करून घ्यायचं। त्यानंतर इथे वेलदोडे घेतलेले आहेत। ठीक आहे, आणि हे वेलदोडे तुम्ही मिक्सरला लावून घेतला तरीसुद्धा चालतं, मात्र मी इथं उकळीमध्ये कुटून घेणार आहे कारण खूप टेस्ट छान येते। आणि त्याचबरोबर आता तुम्हाला सांगते, तर तुम्ही म्हणाले यात खूपच वेलदोडे घेतलेत किंवा कमी घेतलेत, काय जणांना कमी वाटेल, काय जणांना जास्त वाटेल। तुम्हाला जसं पटतं, जसं तुमच्या मना इच्छेनुसार किंवा तुमच्या जशा आवडीनिवडी आहेत त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। काय जणांना खूप वेलदोडे घातलेलं जर आवडत असेल तर तुम्ही आणखीन थोडेसे करू शकता। मी आमच्या आवडीनुसार घातलेलं आहे। ठीक आहे, तर याची बारीक अशी कूट करून घ्यायचा, खूप पण बारीक करायचं नाही, मिक्सरला लावल्यावर पूर्ण पावडर होते त्यामुळे टेस्ट जाते। आणि इथं सुंठ बडीशेपूची पावडरसुद्धा घेतलेली आहे, परवाच मी करून ठेवली होती, ती चाळणीने चाळून घेतली। आणि इथं तुम्ही बघू शकता गोकुळचं अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। आता ते म्हशीच्या दुधापासून आपण मस्त असं बनवणार आहोत। आता इथं शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि शिट्ट्या म्हणजे कुकर गार पण झालेलं आहे आणि अशा प्रकारे खपली गहू जे आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे बघू शकता शिजलेलं आहे। अगदी थोडंसं कच्चं असलं तरी चालतं, ज्यावेळेस आपण दूध वगैरे ॲड घालतो त्यावेळेस उकळ्या मारतो ना त्यावेळेस ते व्यवस्थित होऊन जातं। ठीक आहे, तर आता इथं मी गॅसवरती पातेल ठेवलेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, सुरुवातीला सांजा जो आहे ना तो भाजून घ्यायचा। का माहिती आहे, कारण सांजा जर कच्चा असेल ना तर त्याची टेस्ट खराब लागते, त्यामुळे सुरुवातीला तेल ओतायचं अगदी लिमिटमध्ये, तुम्हाला जितकं हवं आहे तितकं। आणि सांजा जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला लालसर होईपर्यंत पूर्ण काय नाही भाजायचा, नॉर्मल जरी भाजला तरी चालतं। ठीक आहे, तर आता माझ्या चॅनलवरती तुम्हाला ब्लॉग्स पाहायला भेटत असतील त्यामुळे तुमची माझी जास्त ओळख पाळख नाही आहे, मात्र जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण आता मी तुम्हाला रोज भेटणार आहे। ठीक आहे, तर बघू शकता आता काय ते भाजून झाल्यानंतर काय करायचं आहे, काढून घ्यायचं आणि त्याच पातेल्यामध्ये कुकरमध्ये जे आपण बारीक करून घेतलं शिजवून घेतला ना खपली गहू तो तुम्हाला आहे तसा ओतायचा। आता इथं थोडंसं पाणी जास्त आहे त्यामुळे मी काढून ठेवते, कारण जर परत खीरीला कमी पडलं तर मग आपल्याला ॲड करता यावं त्यासाठी।
ठीक आहे. इथे एक वाटीभर काढलेलं आहे. आता इथं बघू शकता कच्चं म्हशीचं दूध आहे. ते दूध मी 1 ग्लास घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हटले मी, त्यामुळे तुम्ही प्रमाणाला अजिबात हे करू नका. आता मी तरी तुम्हाला सांगितले 1 वाटीपासून सगळं काही घेतलेलं आहे. 1 वाटी म्हणजे खपली गहू, 1 वाटी मोठा रवा म्हणा किंवा सांजा म्हणा, सगळं काही मी लिमिटमध्ये सांगितलं आहे तुम्हाला. आणि वेलदोडे त्याचबरोबर सुंठ बडीशेपूसुद्धा अंदाजे सांगितले. आता हा जो सांजा आहे भाजलेला ना, तो त्यामध्ये तुम्हाला ॲड करायचा आहे आणि अगदी 5 मिनिटाने नाही, मात्र 2-2 मिनिटांनी असं सारखं परतत राहायचं, कारण व्यवस्थित खीर शिजते आणि खूप टेस्ट भारी लागते. तुम्हाला सांगते, एकदा ट्राय करून पहा, खूप म्हणजे खूप सुपर्ब होते. आता इथं मी व्यवस्थित उकळी मारायला लागल्यानंतर ना, जो काही मसाला आपण बारीक केला आहे तो त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये तुम्ही काजू, बदाम वगैरेसुद्धा ॲड करू शकता आणि त्याचे छोटे छोटेसे तुकडे करायचे किंवा तुमच्याकडे ओलं खोबरं वगैरे असेल तर त्याचा किससुद्धा तुम्ही घालू शकता. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आणि थोडंसं उकळून घ्यायचं. मात्र सारखंच उकळून म्हणजे एकसारखंच ठेवायचं नाही, परत सारखं हलवायचं, कारण खीर लागण्याची शक्यता जी असते ती जास्त असते. बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे, म्हणजे किती मस्त कलर आलेला आहे. जसं की मसाला दूध ह्याला बनवतात बघा कोजागिरी पौर्णिमेला, अगदी तसं काही दिसत आहे. आणि खीर पूर्णपणे अगदी व्यवस्थित शिजलेली आहे, अगदी आटरून पण घेतलेली आहे. आता यामध्ये तुम्ही आणखीन थोडंसं दूध ॲड करायचं असेल तर करू शकता, नाहीतर तुम्हाला इतकंसंच असं हवं असेल तरी तुम्ही करू शकता. आता मी आणखीन एक छोटासा पेला इथं ॲड केलेला आहे. जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त खिरीचं प्रमाण म्हणजे करू शकता. आता मला किती हवे त्या वाटीच्या प्रमाणे मी कमी जास्त केलेलं आहे. आता हे परत एकदा उकळी मारायला ठेवायचं, म्हणजे जे कच्चं दूध आहे ना ते व्यवस्थित शिजलं पाहिजे. आता इथं मी 1 वाटी साखर घेतली होती, मात्र म्हटलं प्रमाण जे प्रत्येकाचं 1-1च वाटी घेतले, म्हणजे सांजा 1 वाटी घेतले आणि खपली गहू पण 1 वाटी घेतले, त्यामुळे साखर एक थोडीशी 1 चमचाभर कमी घातलेले. जरी परत कमी जास्त पडली तर आपण त्यात साखर ॲड करू शकतो, त्यामुळे घालतानाच थोडीशी कमी घालायची, नाहीतर जास्त झालं तर पूर्णच गोड होतं आणि ते खाऊ वाटत नाही. त्यामुळे आता बघू शकता किती छान शाय धरत आहे खीर आणि खूपच टेस्टी, इतका खमंग वास सुटलेला आहे, जाम भूक लागलेलं आहे मला, कधी एकदा खाते असं झालेलं आहे, ठीक आहे. तर मी ही अशी तशी बघायला गेलं तर ही खीर पहिल्यांदा म्हणजे नाही 2-3दा ट्राय केली, मात्र आत्ताची जी खीर झाली ना पहिल्यापेक्षा खूपच टेस्टी. बघू शकता खूपच भारी झालेली आहे आणि खूप मस्त असा वास येतो आहे. यामध्ये मी काजू, बदाम त्याचबरोबर खोबरं वगैरे घातलं नाही. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळं नाही घातलं, ठीक आहे. आणि मस्त अशी इथं खीर रेडी झालेली आहे. आता मग म्हटलं चला संध्याकाळचा स्वयंपाक पण तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. आणि आज मी आता मटकीची आणि टोमॅटोची आमटी पण शेअर करते. तर लागलंच तेल वगैरे पातेल्यामध्ये घातलं आणि त्यानंतर जिरे, मोहरी त्याचबरोबर कढीपत्ता याची मस्त अशी फोडणी दिली आणि त्यानंतर इकडे डाळसुद्धा भिजत ठेवली होती आणि टोमॅटो पण चिरून घेतलं होतं, ते पण त्यामध्ये ॲड केलं. पोरं खेळते तोपर्यंत कसं होतं आहे, नाहीतर पोरं ना एकदा त्रास द्यायला लागली ना खूप म्हणजे खूप त्रास देतात. अजून लहान आहेत, एकमेकाला काही समजत नाही. शौर्य कसा करतो प्रत्येक वेळेस, म्हणजे त्याच्याकडून काहीतरी अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडून जातात, जसं की श्रीजाला ढकलणे वगैरे, किंवा त्याचं जात थोडंसं पटत नाही. तर मी थोडीशी चिमटभर हळद घातलेली आहे आणि टोमॅटो मऊ लुसलुशीत व्हावा किंवा हे करावं म्हणून एकदा ज्यावेळेस तुम्ही टोमॅटो किंवा कांदा त्यामध्ये ॲड करताना त्यावेळेस वरून तुम्हाला नमक पण ॲड करायचं आहे. आणि बघू शकता ही मटकीची डाळ मी गावावरून आणलेली आहे, मुंबईला अजिबात कुठेही सापडत नाही, कारण मला मटकीची डाळ आणि टोमॅटोची आमटी जाम आवडते, खूप टेस्टी लागते. जर तुम्ही कधी करत नसाल किंवा तुम्ही कधी केली नसेल ना तर किराणा मालाच्या स्टोअरमध्ये तुम्हाला मटकीची डाळ भेटून जाईल किंवा तुम्ही घरीसुद्धा करू शकता जरी करत नसाल, म्हणजे तुम्हाला माहिती नसेल ही आमटी तर. कारण आमच्या गावाकडे ही आमटी जास्त प्रमाणात केली जाते. माझ्या मम्मीच्या हाताला तर खूप भारी टेस्ट आहे, अगदी मला तिच्यासारखी जमत नाही, मात्र मी प्रयत्न करते आणि मला खूप आवडते ही आमटी, ठीक आहे. तर आता इथं लाल तिखट वगैरे घातले, बाकी मसाले घालायची अजिबात गरज नाही. टोमॅटोचा रस इतका छान उतरलेला असतो ना, खूप तुरट आणि मस्त अशी टेस्टी आमटी बनते. एकदा तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही बिनधास्त करून घ्या. आणि याच्यामध्ये गरमच पाणी ॲड करायचं. आता मला माहिती आहे की बरेच जण आमटीमध्ये मग किंवा भाजीमध्ये गरमच पाणी ॲड करत असतील, मात्र तरीसुद्धा मी सांगते ही जर तुम्ही आमटी बनवत असाल ना तर गरम पाणीच ॲड करायचं, खूप छान होते. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि थोडंसं तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा
गव्हाचं पीठ थोडंसं हे करू शकता किंवा बेसनचं. आता इथं मी बेसनचं घालते. गॅस कमी ठेवायचा आणि व्यवस्थित वरती झाकण ठेवायचं. एक नंबरच छान अशी भाजी म्हणजे आमटी रेडी होते. म्हटलं चला आता पोरं अजून शांत आहेत. तशी श्रीजा थोडीशी रडत होती, तिला थोडंसं शांत केलं. थोडंसं शौर्याला सांगितलं तिला खेळव म्हटले. मग लागले. चला म्हटलं आता चपात्या आटपून घेते, कारण भूक लागली होती. तसं दुपारी जेवण केलं होतं, मात्र इतकं केलं नव्हतं. 4 वाजता फक्त चहा पिला होता आणि पोरांना पण भूक लागली होती. तशी खीर रेडी होती त्यांना देता, मात्र पोरांना आमच्या सवय आहे सगळ्यांसोबत जेवण करायची. त्यांना एकटा जेवण करा म्हटल्यानंतर ते पोट भरून करत नाहीत. शौर्य म्हटला मम्मी आपण सगळेजण जेवण करू किंवा तू पण बस ना जेवायला, असं त्याची इच्छा असते. म्हटलं मग चला लागले, चपात्या बनवून घेते आणि त्यानंतर बसते स्वयंपाकाला जेवायला. कारण अहो यायला खूप वेळ लागतो आणि त्यांची वाट आम्ही अजिबात बघत बसत नाही. फक्त आम्ही संडेला तेवढं 4 जण मिळून जेवण करतो. कारण अहोंचं कसं असतं, कधी कमी जास्त काम मागं पुढे सुटतं. म्हणजेच कधी 9 वाजता सुटतं ते, कधी 8 वाजताच येतात. त्यामुळे त्यांचं टाईमटेबल आमचं टाईमटेबल अजिबात मॅच होत नाही. त्यामुळे मग मी इतर वेळेस मी लवकरच स्वयंपाक वगैरे बनवून घेते. आणि पोरांना कसं होतं, मी त्यांच्यासोबत जेवायला बसली तरच पोरं जेवतात, नाही तर शक्यतो मग जेवत नाहीत. शौर्य काहीतरी नाटकं सांगतो, म्हणतो मम्मी मला उलटी येते, पोट दुखतंय वगैरे, माझं पोट भरलं. मग त्याचे हे असे नखरे ऐकावे लागतात. आणि जर मी त्याच्यासोबत जेवायला बसले तर मग शांतपैकी व्यवस्थित पोट भरून खातो. आणि मग कसं होतं, पोरं मेन खाणं गरजेचं आहे. आणि ह्यांची वाट बघत जर बसले ना तर खूप जाम भूक लागते. हे कधी कधी लवकर येतात, कधी वेळाने, कधी खूपच टाईम करतात. तर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, किचन ओटा वगैरे पूर्ण साफ करून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. शौर्य म्हणतोय खीर खूपच छान झालं आहे मम्मी, असे त्याचे रिॲक्शन बघू शकता. आज खीर, लोणचं, मटकीची डाळीची आमटी आणि चपाती असा काही आमचा जेवणाचा म्हणजे बेत होता. खूप छान टेस्टी खीर झाली होती. पोरांनी पण खूप मस्त अशी खाऊन घेतली पोट भरून. शौर्य म्हटला खूपच मस्त झाली ती मम्मी, आणि पोरीने सुद्धा म्हणजे श्रीजाने सुद्धा खाल्ली. तर असा होता माझा आजचा संध्याकाळचा किंवा सायंकाळचं माझं रुटीन. आणि त्यानंतर अहो वगैरे कामावरून आले, मी त्यांना पण थोडंसं दूध त्याचबरोबर आमटी वगैरे गरम करून दिली. त्यानंतर त्यांचा टिफिन वगैरे धुवून घेतला. तर चला एका नवीन व्हिडिओसोबत भेटू. बाय.